नमस्कार. लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. लाडक्या बहिणींच्या पैशाचा विषय तर बाहेरच राहिला होता. दुसराच विषय जो आहे तो सर्वात मोठा होत चाललेला आहे. पण तो विषय कोणता, तर चला मी तुम्हाला विषय सांगणार आहे. पण सर्वात पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान, मजुरी बुडवली आणि फाटक्या साड्या मिळवल्या, महिला भडकल्या. मजुरी बुडवली आणि फाटक्या साड्या मिळवल्या, महिला भडकल्या. तर हा काय विषय आहे ते मी तुम्हाला सर्व सांगतो. सर्वात पहिल्यांदा जे आहे ते महिलांसाठी फ्री साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि जे दिवाळी नवरात्रीसाठी ज्या साड्या मिळणार होत्या त्या साड्या फाटकी निघल्या असल्यामुळे त्यांनीच त्या साड्या महिलांनी त्या तोंडावर फेकून मारल्या आहेत. लाडक्या बहिणींच्या छातीवर सत्ताधारी शिंदे गट भाजप नेते आता ठिकठिकाणी महिलांना मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम घेऊ लागले आहेत. मात्र शून्य नियोजन, मोफत साडी वाटण्यासाठी आणलेल्या साड्यांमुळे जास्त आलेली गर्दी, त्यातही खराब निघालेल्या साड्यांचा आरोप आणि कार्यक्रमात अनेक महिलांवरची उपाशी राहण्याची वेळ, अशी जी वेळ आहे ती या महिलांवर आलेली आहे. लाडक्या बहिणी संघ कोणी असे करते का? सख्या बहिणी संघ तर कोणी असे करणार पण नाही. मग हे लाडकी बहीण म्हणून असे का करतायत? महिलांसाठी जेवणाचा तो बंदोबस्त ठेवायचा ना. निघालेल्या साड्यांचा आरोप आणि कार्यक्रमात अनेक महिलांवर उपाशी राहण्याची वेळ आल्यानं हे कार्यक्रमात टीकेचे धनी बनले आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी आपला कामधंदा बुडवून जे आहे ते साडी घेण्यासाठी आल्या होत्या, पण त्यांचा जो आहे ते इथे येऊन घात झालेला आहे. पण त्यांना जे फाटक्या साड्या मिळाल्या होत्या, पण त्याही लाडक्या बहिणी आहेत त्यांनी त्या साड्या त्यांच्याच तोंडावर फेकून मारल्या. लाडक्या बहिणींचे साडीसाठी हाल. लाडक्या बहिणींसाठी पात्र ठरलेल्या महिलांचा सन्मान म्हणून काही ठिकाणी स्थानिक भाजप नेते मोफत साड्या वाटप करतायत. मात्र या कार्यक्रमात लाडक्या बहिणींचा सन्मान होतोय की अपमान, असा प्रश्न महिलांना विचारू लागले आहेत. नांदेडच्या हदगावातल्या जगतपुरी मधील हा दृश्य आहे. सर्वात पहिल्यांदा नांदेडच्या हदगावात साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि तिथेच हा प्रॉब्लेम आल्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी त्यांच्यावरच आरोप करण्याचं ठरवलं होतं. सर्वात मोठी बाब म्हणजे त्यांना उपाशी राहावं लागलं आणि दाटी रेटीमध्ये त्यांचे हालही खूप झाले. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना कळालं की आम्हाला ज्या साड्या मिळाल्या आहेत ते सर्व खराब आहे, तर त्यांनी त्या साड्या त्यांच्याच तोंडावर फेकून मारल्या. इथं भाजपकडून विधानसभेला इच्छुक असलेल्या कैलास राठोड मोफत साड्यांचा वाटप कार्यक्रम ठेवला होता. विधानसभेला इच्छुक असलेले कैलास राठोड यांनी मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता, पण त्याचे नियोजन बरोबर केलेच नव्हते. मात्र इथे महिलांच्या गर्दीमुळे इथे चेंगारिंगी होता राहिली. कशी बशी वाट काढून महिला गेटच्या बाहेर पडत होत्या आणि गेट बाहेर उभ्या असलेले विधानसभेला इच्छुक असलेले कैलास राठोड हे साड्या वाटप जे ते करत होते. आता साडीसाठी महिलांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे महिलांची कशी बशी म्हणजे खूपच जी आहे ते हाल झाले होते. महिला कशी बशी वाट काढून महिला गेटच्या बाहेर पडत होत्या आणि गेटच्या बाहेर उभे असलेले भाजपचे कैलास राठोड महिलांच्या हाती साड्यांच्या पिशव्या थांबत होते. हाल झालेल्या महिलांनी आयोजकांना शिव्या शाप दिला, तर दुसरीकडे भाजपचे कैलास राठोड मात्र लाडक्या बहिणींना सन्मानासाठी हा कार्यक्रम ठेवल्याचा दावा करत होते. कैलास राठोडांनी महिलांच्या सन्मानासाठी जो आहे तो कार्यक्रम ठेवला होता, पण त्यांच्यासाठी थोडीशी तरी सोयी सुविधा करायला हवी होती. ह्या सर्व डोक्यांमध्ये विचार येत आहे. पण लाडक्या बहिणींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना शिव्या शाप देऊन तोंडावर साड्या फेकून अपमान केला. याला अपमानही नाही म्हणता येणार. साड्या खराब निघाल्याच्या आरोपात अनेकांनी साड्या वाटप करणाऱ्या लोकांच्या अंगावर त्या फेकून दिल्या. कार्यक्रम महिलांचा आहे माहिती असूनही गर्दी हाताळण्यासाठी महिला पोलीस नव्हत्या. सर्वात मोठा पॉइंट आहे की तो कार्यक्रम महिलांचा आहे, तर ते महिला पोलीस उपस्थित असणे असं हे महत्वाचं आहे. आणि इतक्या लाडक्या बहिणी येणार माहिती असूनही कैलास राठोड यांनी थोडीशी महिलांसाठी सोय नाही केली. तर लवकर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला वळूया पुढल्या पॉइंट कडे. सर्व महिलांना राग आल्यामुळे त्यांनी पुढचा पाऊल उचलला आहे. याला चुकीही नाही म्हणता येणार. 3 दिवसांपूर्वी नांदेडच्या हदगावातल्या तमासा गावात असाच प्रकार घडला. आता आशा फक्त एवढीच आहे की असा प्रकार घडू नये, परत हा प्रकार घडू नये अशी आशा आहे. आणि अजूनही जे आहे ते बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या बँकेमध्ये पैसे आलेले नाहीयेत आणि ज्यांच्या बँकेमध्ये पैसे आलेले नाहीयेत त्यांनी मला कॉमेंट करा आणि आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून परत एकदा चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि तुम्हाला लाडकी बहीण किंवा इतर कोणत्याही योजनेसाठी व कशासाठी शंका असेल तर मला आताच कमेंट करून सांगा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.